केला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या साइडला आपण अगदी पाहतोय शम्स 11 तेलंगे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. एका साइडला तेलंगेचे हे दोन सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सैफ टोकन ज्याची बॅट खऱ्या अर्थाने या बॅट मैदानावरती बोलली आहे तो मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. आणि त्याच वेळेला तेलंगेचा आणखीन एक सुपरस्टार अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. परंतु आपण पाहतोय समोरचा संघ अफजल 11 महाड एक नामवंत संघ जो अक्षरशः या स्पर्धेमध्ये आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने धुमाकूळ घातलाय तो संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा थरार तुम्हा सर्वांना पाहायचा आहे. अगदी मोरबा विभागामधील सर्वच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. एक दमदार स्पर्धा मोरबा फेस्टिवल 2025. त्याचबरोबर आपण पाहतोय मोरबा गावचे सन्माननीय अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक धडाडीचे नेते असलमभाई राऊत आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि त्यांच्या स्वागतासाठी मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलच्या मॅच मधील पहिल्या बॉल वरती हा पहिला मोरबा फेस्टिवल चौकार. मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर लतीफ सर बंदरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरती. त्यांचं देखील मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. सेमीफायनलच्या मॅचला झाली सुरुवात. ओहो यावेळी पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला फटका मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर सन्माननीय शौकतजी राऊत साहेब देखील व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक सहर्ष असं स्वागत आपण करूयात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच आहे सेमीफायनलचा थरार. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ओमकार माडिक समोर अनिकेत चव्हाण. कोलाट टाकला कव्हरच्या दिशेने खेळला फटका चांगल्या पद्धतीचा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. बॉल धन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे मोरबा आपल्याला थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर व्यासपीठावरती पाहायला मिळतील. या मैदानाचे सर्व मोरबेकरांचे आधारस्तंभ अल्ताफदादा दनसे हे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर अगदी मानगाव प्रीमियर लीग सीझन 1 चे अध्यक्ष मंगूदादा जाधव इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो पण व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष असं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅच फार मोठी आहे. सेमीफायनल एकमेव सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय महाड तालुक्यामधील हे दोन मोठे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. ओहो आक्रमण केलंय लॉफ्ट केलंय ऑन साइडला बराचसा दूर लांब 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 खूप लांब इतक्या दूरवरती बॉल मारलाय. जा शोधून आणा षटकार. केलेली कामगिरी आणि त्याच वेळेला आपण पाहतोय मोरबा फेस्टिवल या मैदानाचं अगदी जवळीकचं नातं हे सैफ टोकनचं आपल्याला पाहायला मिळतंय. तेलंगी गावचं रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगेन्स्ट द विंड डायरेक्शन समोरच्या दिशेने खेळणं तितकंच सोपं नव्हतं परंतु सैफ टोकन ज्या पद्धतीने बॅट येते ना मिडल ऑफ द बॅट ज्या वेळेला आपण त्याच्या बॅट मधून आवाज ऐकतो ना त्या वेळेला आपण असं वाटतं बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 16 आपण पाहतोय. ओहो यावेळी आपण पाहतोय खोलात बॉल हाताळला गेला आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे पहिलं संपूच्या टीमची धावसंख्या 16 0 सध्याची परिस्थिती.
आणि त्याचबरोबर अगदी युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सन्माननीय बशीरजी किरकिरे साहेब देखील या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत आणि मोरबा फेस्टिवल साठी 5,000 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वा, असे दानशूर व्यक्तिमत्व हे मोरबा विभागामध्ये. आणि त्याच वेळेला ही आमची संपूर्ण जी आयोजन कमिटी आहे ना, मग निसार भैया असतील, तौसिफ भाई असतील, त्याचबरोबर तौफिक असतील, अगदी शादाबाई असतील, मोतसिम असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्यावरती असणारं यांचं प्रेम, जे सिनियर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि त्यांच्यामुळे आपल्याला ही स्पर्धा अगदी ही भव्य आणि दिव्य पाहायला मिळते. मोरबा फेस्टिवल 2025 षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉम्ब ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये फायटर जेट योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यशस्वी कर्णधार संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आज गावाकडचं क्रिकेट, महाडसाठी क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा बॉल अनिकेत चव्हाण होते, स्ट्रोक स्वीप करायचं होतं, आडव्या बाटना खेळला फटका ऑन साइडला योगेश पेनकर यांच्यावरती केला जातोय वार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, येतोय एक उत्तुंग असा षटकार. अनिकेत चव्हाण महाडचा आणखीन एक सितारा. ओहो हो, यावेळी पाहतोय टप्पा थोडासा मागे खेचला गेलाय आणि त्याच वेळेला प्रत्युत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय, ज्याने खऱ्या अर्थानं नामदार आदित्य चषक देखील गाजवलं. त्यावेळेला उत्कृष्ट गोलंदाज मिळाला होता, यावेळेला बॅटिंग करतोय. याही वेळेला सफल झाले. त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे रोहित देसाई होते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे पाहायला मिळेल. एकाच्या मैदाना टीमची धावसंख्या दपकवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 23-0 सध्याची परिस्थिती. तेलंगी गावची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. एका साइडला सैफ टोकन, एका साइडला अनिकेत चव्हाण. ओहो, याही वेळा पण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आउटफील्ड टू फास्ट, याही वेळेला धावा मिळतील 4. व्हॉलंटियर्सला आपण अगदी लाईनमॅनचं काम आता करायचं, कारण का शेवटच्या 2 मॅचेस या फार महत्वाच्या आहेत. पुढे आले होते, बॉलला देखील अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु त्याच वेळेला पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट केली जाते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या ही पुढे जाईल 28 आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. अनिकेत वैयक्तिक 5 चेंडूवरती 12 धावसंख्येवरती खेळतायत. सैफ टोकन आपण पाहतोय 6 चेंडूवरती 16 धावसंख्येवरती खेळतायत. मोरबा फेस्टिवलचं हे दमदार आयोजन अगदी यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. ओहो, याही वेळा पण पाहतोय स्वतः पडले, परंतु बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आणखीन एक वार, सीमा पार. इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी. अनिकेत चव्हाणचा ब्रँडेड सिक्सर. मी विनंती करेन साहेबांना, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या वतीने मोरबा फेस्टिवलच्या वतीने हार्दिक सहर्ष असं स्वागत. अगदी आपण पाहतोय धुमाकूळ घातल्या या जोडीनं. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालाय, संपुष्ट झालाय. टीमची धावसंख्या 34 पाहतोय. 17च्या सरासरीनं बॅटिंग सुरू केली आहे. समोर आपण पाहतोय एक मोठा नामवंत संघ आहे, परंतु त्याचा कोणताही दडपण आम्ही घेणार नाहीयेत. हेच तेलंगीकर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि शम्स 11 तेलंगी संघाची धावसंख्या 34-0 मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा सिद्धू मैदानाच्या आतमध्ये झालेत. समोर आपण पाहतोय सैफ. पहिला बॉल. ओहो हो, पहिला बॉल अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला टप्पा पडला थोडेसे पुढे आले, पायांचा वापर केला गेला होता. जो वळण घेणारा बॉल होता त्या वळणारा कुठेतरी कापायचं होतं म्हणून पुढे आले होते. आणि त्याच वेळेला डॉट बॉल ने इथून पुढे आपल्याला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पारितोषिक 1 लाख रुपयाचं आहे, परंतु खेळाडूंच्या नजरा 1 लाख रुपयापेक्षा देखील ज्या चमचमणारी ट्रॉफी आहे ना तिच्यावरती नजरा जास्तीत असणार आहे. अट्रॅक्टिव्ह दिसणारे असं चषक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळते.
कोलाट टाकलाय त्याच वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एक धाव तर किती गेली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने झालाय. दुहेरी धाव आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय सहजरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एक एक 2-2 धावा तर या मॅच मध्ये फार महत्वाच्या असणार आहेत. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाल्यात तितक्याच धावा बनवणं सोपं नसणार आहे. 36 आकड्यावरती टीमची धावसंख्या तब्बकवरती पाहायला मिळते आहे. 36 ऑन अ बोर्ड. सेफ टोकन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कोलाट टाकला होता त्याच वेळेला आपण पाहतोय स्वीप करायचं होतं अगदी त्याच वेळेला परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय अफजल 11 महाड बॅटिंग करणारा संघ शम्स 11 तेलंगे मोरबा फेस्टिवल मध्ये एकमेव सेमीफायनलची मॅच खेळताना हे 2 संघ महाड तालुक्याचे पाहायला मिळत आहेत. कोलाट टाकला त्याच्यावरती केले प्रहार ऑन साइडला लॉफ केलाय. ओव्हर पिच बॉल पाहिला मोह आवरता आला नाहीये आणि त्याच्यावरती केले प्रहार. आणखीन एक दमदार दर्जेदार दर्शनीय मोरबा फेस्टिवल ब्रँडेड सिक्सर. थँक्यू. या जोडीचा खऱ्या अर्थानं नाद कोणी करायला नाही पाहिजे. ज्या पद्धतीची बॅटिंग करतायत ना धुमाकूळ घातलाय. हो 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 यावेळेला पण पाहतोय अगदी सिद्धू यांचा कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळाला. एक धाव तर तिथे घेतली गेली आहे आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका धावेवरती 22च्या सोबतमध्ये ही सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतात. एकाच्या मैत्रिणी टीमची धावसंख्या तब्बकवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 43 ऑन अ बोर्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे परंतु त्याच्यानंतर अजून एक षटकांची खेळ इथे येणं बाकी असणार आहे. यष्टांच्या मागे मास्टर माइंड योगेश पेनकर आपण पाहतोय. पुढचा बॉल ओहो याला पण पाहतोय पाठीमागे आले. यष्टांच्या पाठीमागे येऊन वेट अँड वॉच ची पॉलिसी अनिकेत चव्हाणचा आणखीन एक ब्रँड दाखवणारा या मोरबा या गावामध्ये अल्ताफला धनसे मैदानावरती मोरबा फेस्टिवलचा ब्रँडेड सिक्सर. येस थँक्यू. चला विनंती असणार आपण थोडीशी घाई करा कारण की तुम्हाला त्यानंतर बॅटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर फायनलचा महामुकाबला तोही आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय फैजी बंदरकर साहेब इथे आलेले मी विनंती करेन फैजी बंदरकर साहेब आपण व्यासपीठावरती या. मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक स्वागत. धावे मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट. 49-0 सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 14 धरण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती दिलीप ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत परंतु या तेलंगे गावाच्या A1 जोडीला थांबवणार तरी कोण त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ऑन साइडला आपण पाहतोय मिकी माऊस अगदी मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक असणार आहे. त्यांचाही डान्स आपल्याला पाहायचा आहे या शेवटच्या 2 मॅच मध्ये. दिलीप ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल आणि त्याच वेळेला सूरज करकरे होते यष्टांच्या मागे. पकडला जातोय झेल संपलाय तो म्हणजे सेफ टोकनचा खेळ. धक्का क्रमांक पहिला अखेरकार ब्रेक थ्रू मिळवलाय. गोलंदाजी करणारा संघ अफजल 11 महाड या संघानं पहिला धक्का होतोय मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावरती तलहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सर्व प्रेक्षक वर्ग आणि आम्ही देखील आवर्जून उल्लेख गेला होता की मानगावानी जेव्हा महाड मॅच लागली ती खऱ्या अर्थानं फायनलची मॅच आहे की काय परंतु तो ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. पिक्चर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे कारण का दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय ताकदवान. शम्स 11 तेलंगे संघाचं कौतुक करावं लागणार आहे. अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने फाईट अफजल 11 महाड या महत्वाच्या संघाला दिली आहे. न्यू बॅटर तला मैदानाच्या आतमध्ये दिलीप ठाकूर यांना विकेट मिळाली आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सेमीफायनलचा मॅच
ओहो हो, यावेळी आपण पाहतोय प्रचंड वेग धारण केला गेला होता आणि त्याच वेळेला त्याला ना आपल्या पार्टनर साठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 1 ब्रिंग्स अ 2, धक्का क्रमांक दुसरा. शम्स 11 तेलंगे या संघाला विकेटचा पाता. शोएब यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील पुन्हा एकदा मोरबा फेस्टिवल मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. कोलाट टाकला होता, अनिकेत चव्हाण होते, ऑन साइडला खेळायचं होतं, एक धाव तर घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न तिथे असेल का तेही पाहावं लागणार आहे. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय थ्रो थोडासा तितक्याचा चांगला नव्हता. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या आहेत. ह्या 1-1 धाव 2-2 धाव या फार महत्वाच्या असणार आहेत, कारण का येणाऱ्या या चेस मध्ये त्या धावा तुम्हाला फार उपयोगाच्या पडणार आहेत. टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते 51 या आकड्यावरती आपण पाहतो. टीमची धावसंख्या 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत, अर्धशतक झालंय, परंतु अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवट इथून पुढे गोड करावा लागणार आहे. पुढचा बॉल ओहो, समोरच खेळण्याचा प्रयत्न तिथे राहिला. लॉंगॉन शतक आपला 5 मिनिटे, एक धाव तर घेतली गेली आहे. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या जोरामध्ये मला वाटतं नॉनस्टॉप यांच्या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे तिसरा, अद्यापचा बाद. येस, थँक्यू. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहेत. समोर अनिकेत चव्हाण आहेत, वैयक्तिक 9 चेंडूवरती 27 धावसंख्येवरती खेळत आहेत. टीमची धावसंख्या 52-3 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. परंतु दिलीप ठाकूर काय गोलंदाजी केली, कमबॅक केलाय. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचं होतं, याही वेळेला एक धाव तर घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय अद्यापचा 4था होईल मैदानाच्या बाहेर. विकेट सोबत अगदी आपण पाहतोय शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. अनिकेत चव्हाण अजूनही खेळपट्टीवरती आहेत. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा बॉल त्याच्यावरती केले प्रहार, ऑन साइडला केलेला फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउंड, सीमा रेषेच्या पार 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 येतोय. टार्गेट सेट करणारा हा चौकार. टीमची धावसंख्या धापकवरती 5 मिनिटे जाऊन पोहोचल्या. अगदी आपण पाहतोय 57 या आकड्यावरती 58 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करावा लागणार आहे. तो म्हणजे अफजल 11 महाड या संघाला येणारा 24 बॉल मध्ये 58 धावसंख्येची गरज. योगेश पेनकर, सूरज करकरे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु शम्स 11 तेलंगे या टीम मध्ये वेगवान जलद गतीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा धावांचा पाठलाग अगदी सोपा नसणार आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मोरबा फेस्टिवल 2025. येस, आणि त्याचबरोबर आणखीन एक सूचना आहे जे अगदी आपण पाहतोय मिकी माऊस गुहागर मधून दाखल झालेत आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गांना, खेळाडूंना एंटरटेनमेंट करण्याचं काम करतात. त्यामुळे जर एका खेळाडूला एंटरटेनमेंट करण्याच्या नादामध्ये काही झालं तर कोणी राग म्हणू नका, कारण का तो हे अगदी आपण पाहतोय एंटरटेनमेंट आणि त्याच वेळेला हसवण्याचं काम तुम्हा सर्वांना करतायत. त्यामुळे त्यांचं देखील विशेष कौतुक. परंतु इथून पुढे 24 बॉल मध्ये 58 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल
ते करण्यासाठी, पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन, जिथे इमाद सर दापोलीचा गोड आवाज आपण इन्व्हाइट करू त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग आपण लगेच लावून घ्यायचे, कारण का इथून पुढे आपल्याला फायनलची मॅच ही आपल्याला अगदी तीही कंप्लीट करायची आहे बाडलॅटचा सामोरा न जाता. त्यामुळे विनंती असणार आहे, चला बाडलॅट्स अफजल इलेव्हन महाड संघाचे आपण देखील मैदानाच्या आतमध्ये तोरत यायचे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय त्याचबरोबर अनवारजी धनसे साहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये अनवारजी धनसे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूयात. या वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये दापोलीची बुलंद तोफ इमाद सर यांच्याकडे वळूयात. थँक्यू सो मच. यस, थैंक यू सो मच. आपने जिनका आवाज सुना शिंदे सर का, और इस वक्त टीवी स्क्रीन पर आप देख सकते हो, कैमरामैन फोकस करो, हमारे मिक्की माउस को जिस तरीके से दर्शकों को लुभा रहे हैं. देखिए बुलेट पर बैठकर जिस अंदाज से उनका बयान यहाँ पर हो रहा है, वाह. ये देख सकते हो टीवी स्क्रीन पर, बिल्कुल मिक्की माउस तमाम दर्शकों का दिल जीत रहे हैं. जरा जोरदार तालियां मिक्की माउस के लिए. इन दिनों में जिस तरीके से 3 दिनों में इस मिकी माउस ने सबका दिल जीता है. देखिए ग्राउंड को चारों ओर वो चक्कर लगा रहे, कभी हाथ छोड़कर, कभी उस बाइक पर खड़े रहते हुए. यह आसान नहीं होता है दर्शकों का मनोरंजन करना, ग्राउंड का चक्कर लगाना और दर्शकों के साथ साथ खिलाड़ियों का भी दिल लुभाना. ऐसा वो मिकी माउस है. देवा, आपका तहे दिल से शुक्रिया. इस टूर्नामेंट के लिए आपने भी बहुत अच्छी तरीके से खिलाड़ियों का दिल जीता है, दर्शकों का दिल जीता है. ये देख सकते हो साइड पोस्ट से मिकी माउस को दिखाया जा रहा है. ये देखिए फ्लाइंग किस, जिस तरीके से फ्लाइंग किस दे रहे हैं दर्शकों को. चलिए मिकी माउस, शुक्रिया आपका. हमारे बीच मजीद वकील साहब भी आए हुए हैं, उनका भी तहे दिल से स्वागत. आपसे निवेदन है कि आपको हमारे साथ स्टेज पर जुड़ जाना है. चलिए मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हो एक तरफ अफजल 11 महाड़, दोनों टीम बहुत ही मजबूत टीम है. यहां तक इनका सफर बहुत कमाल का रहा. सेमीफाइनल का मैच आप देख रहे हो. इस वक्त दोनों बैटर मैदान में उतर चुके हैं, योगेश पेंकर और उनके साथ में सूरज खरकरे. बॉलिंग ट्रैक पर पहला ओवर तेलंगा एक्सप्रेस अनिकेत चौहान, रफ्तार का सौदागर. मानगांव, जिस तरीके से हम मानगांव की टीम को देखते हैं, शुभम को देखते हैं, इसी तरीके से ये भी एक बहुत ही फास्ट बॉलर. पैडी गेंद, लैप स्वीप, कमाल का स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर लेग के रिदम में आता हुआ शानदार पहला चौका. बहुत ही दिलकश स्ट्रोक था, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में खेला. पावर प्ले की ओवर में पावरफुल बैटिंग. पहली गेंद पर 4. अनिकेत चले अगली गेंद के साथ. ओवर द विकेट योगेश के लिए. ओ, इस दफा देखिए ये गेंद बहुत तेज निकल गई थी. वहां पर वो गेंद बिल्कुल उनके चेहरे के तरफ आई तेजी के साथ. वहां पर जाकर अनिकेत ने पूछा भी कि दोस्त आपको गेंद लगी तो नहीं. उन्होंने कहा ओके, लेकिन गेंद बहुत बेहतरीन थी. हार्ड लाइन पर गेंद को रखा था, पिचिंग हार्ड लाइन पर की थी. 2 गेंदों की बात करें तो टीम का स्कोर हुआ है 4. इस मैच को जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य रखा है. ओ, इस दफा देखिए मिसफील्ड भी है. थर्ड मैन की जानिब गेंद तेजी से निकल गई. 4 रन के लिए. गई, फील्डर वहां पर चकमा खा गए और मिस फील्ड होने के कारण जिस तरीके से 3 गेंदों में 8 रन, हर ओवर में देखा जाए तो 14.5 के औसत से रन बनाने पड़ेंगे. अब रिक्वायर्ड रन रेट जिस तरीके से जो है ये 14.29 का है. और इस दफा देखिए स्ट्रोक तो खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. पहला दूसरा टप्पा नहीं, बल्कि गेंद सीधी बाहर मैदान के 6 रन के लिए.
बाहर गेंद को सीधा भेजा 6 रन की यात्रा पर। 6 की मदद से टीम का स्कोर 14 रन, 4 गेंदे हो चुके हैं। 20 गेंदों का खेल जीतने के लिए 44 की जरूरत। अब इस मुकाबले के अंदर फिर एक बार योगेश पिनकर ने अपनी पकड़ जमाई है। बड़ा मैच है और बड़े मैच में बड़ा कमिटमेंट दे रहे हैं। इस वक्त काफी हद तक इस टूर्नामेंट को देख रहे हैं। हेलो, हमारे बीच राहिल गंगरेकर साहब आ चुके हैं, उनका तहे दिल से स्वागत। इस्तिकबाल है राहिल भाई गंगरेकर का इस मोरबा फेस्टिवल में। गेंदबाज चले अगली गेंद के साथ ओवर द विकेट। वो इस दफा अपर कट खेला है, कमाल का स्ट्रोक, नहीं रोक पाएंगे। 2 फील्डरों के बीच से गेंद निकल गई बैकवर्ड पॉइंट के रीजन में, आता हुआ चौका। स्ट्रोक चौका जड़ दिया है। अनिकेत चौहान जैसे एक फास्टर गेंदबाज के ऊपर हल्ला बोल दिया है। इरशाद भाई बंदरकर इनकी आमद हो चुकी है, उनका तहे दिल से स्वागत। और ये देखिए प्रेसियस विकेट, प्राइजलेस विकेट योगेश पिनकर, इनका विकेट गिर चुका है। यहां पर देख सकते हैं आप टीवी स्क्रीन पर जिस तरीके से गेंद जो फेंकी थी अनिकेत ने, अपने आप से नाराज नाखुश है। जिस तरीके से उनका विकेट गिरा, लॉफ्ट करना चाहते थे, लॉफ्टेड कवर ड्राइव लगाना चाहते थे, लेकिन एक्स्ट्रा कवर की जानिब क्या कमाल का कैच, वाह। कैच के बाद का सेलिब्रेशन और उसके बाद अपने आप से नाखुश योगेश पिनकर। स्ट्रोक तो लॉफ्ट करना चाहते थे, लेकिन विकेट जाने के बाद अब रास्ते खुल चुके हैं। लेकिन ये जो विकेट है ना, इस विकेट की कीमत बहुत ज्यादा है। इस विकेट की खुशी, इतनी खुशी है, इतनी बड़ी खुशी है कि तेलंगाना की टीम इस विकेट की कीमत को जानती है। यस, अनिकेत ने वो विकेट दिलाया। अब योगेश पिनकर की जगह संभालने के लिए गणेश गिरी काका है। राहिल भाई गंगरेकर, आपका तहे दिल से स्वागत। आपसे गुजारिश है कि आपको हमारे साथ वीआईपी मंच पर जुड़ जाना है। राहिल भाई गंगरेकर, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। वेलकम, मोस्ट वेलकम। टूर्नामेंट के लिए हमें फाइनेंशियली जिस शख्स ने सपोर्ट किया है, उनमें से एक शख्सियत हमारे बीच राहिल भाई गंगरेकर, इनकी आमद हो चुकी है, उनका तहे दिल से स्वागत। चलिए मैच की ओर बढ़ते हैं। 1 ओवर 18 रन 1 विकेट, कीमती विकेट हासिल किया वहां पर अनिकेत चौहान ने। अब नॉन पावर प्ले की ओवर में दूसरा ओवर, एंड ऑफ द फर्स्ट ओवर 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट। पहली ओवर के बाद टीम का स्कोर 18 रन 1 विकेट का नुकसान। अब नॉन पावर प्ले की ओवर में आए हैं बॉलिंग ट्रैक पर नवीद। आइए देखते हैं। इस वक्त एंट्री गेट के सामने जो दर्शक खड़े हैं, मैं उनसे गुजारिश करता हूं कि नशिश फरमाइए। मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हो जिस तरीके की ये गेंद और इस गेंद पर लगने वाला ये बेहतरीन स्ट्रोक, गेंद सीधी मैदान के बाहर 6 रन के लिए। कमाल का स्ट्रोक खेला बल्लेबाज सूरज करकरे ने, अपने इरादे जाहिर किए, तीखा तेवर नजर आया उनका। पहली गेंद पर सिक्सर जड़ दिया। 24 रन हो चुके हैं। अब भी देखा जाए तो 17 गेंदे और 34 रन की जरूरत। एक तरफ शम्स 11 तेलंगाना, सुफियान जटाम इनकी ये टीम, और दूसरी तरफ देखा जाए तो अफजल 11 महाड़, इन्हें अफजल मोहम्मद मेमन की टीम। आइए देखते हैं कि फाइनल में जाने वाली टीम कौन सी बनेगी और रैपिडो मोरबा के साथ कौन सी टीम भिड़ेगी। बहरहाल मैच की ओर बढ़ते हैं। इस दफा यस, अभी की गेंद डेड बॉल जिस तरीके से, फिर एक बार गेंदबाज अपनी बॉलिंग मार्क पर। 17 गेंदे और 34 की जरूरत है। नवीद चले ओवर द विकेट से सूरज के लिए। ओहो, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, लेकिन अंपायर जी ने कहा यह गेंद काफी हद तक बाहर। अंपायर जी का इशारा वाइड का। नदीम सर आप देख सकते हो मेन अंपायरिंग पर, उनके साथ में शफी सर। तीसरे अंपायर, जी हाँ, वाइड दे दिया, बिल्कुल सही डिसीजन।
तीसरे अंपायर साजिद लाला, साजिद खान। गेंदबाज चले अगली गेंद के साथ और इस दफा लॉफ्ट किया है गेंद को सीधा मिड विकेट के जानिब ऑन द राइज खेल दिया 6 रन के लिए, सिक्सर। इस गेंद को खेला, टीम का स्कोर इस सिक्सर की मदद से जा पहुंचा है 31 रन पर। अब 16 गेंदे और 27 की जरूरत। इस वक्त हमारे बीच मसगांव के समीर भाई, इनकी भी आमद हो चुकी है, उनका भी तहे दिल से स्वागत। साथ ही साथ हरकोल के मुनव्वर राना, ये भी इस मैच को इस वक्त देख रहे हैं अपने छोटे बच्चे के साथ। कमाल का क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ, काफी हद तक शायकीन भी इस मैच के लिए जुड़े हुए हैं। अब इस वक्त 1072 से भी अधिक लोग इस टूर्नामेंट को देख रहे हैं, उन तमाम शायकीन का तहे दिल से स्वागत। 16 गेंदे और जीतने के लिए 27 रन की जरूरत। बॉलिंग ट्रैक पर नवीद पिछली 2 गेंदों में 13 रन खर्च कर चुके हैं। आइए देखते हैं कि मैच के अंदर वापसी कर पाएंगे सूरज। सूरज ने यह वाला स्ट्रोक ऑन साइड की जानिब खेला है, ठीक से टाइमिंग हुआ नहीं, लेकिन 1 रन जरूर मिला। अच्छी बॉलिंग, बल्लेबाज से कुछ हद तक गेंद दूर रखने की कोशिश। स्कोर की बात करें तो टीम का स्कोर 32 रन, 1 विकेट गिर चुका है। 3 गेंदें हो चुके इस ओवर की और 3 गेंदों में 14 रन खर्च कर चुके हैं नवीद। 15 गेंदें और जीतने के लिए 26 रन की जरूरत। नवीद चले अगली गेंद के साथ गणेश के लिए और इस दफा खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की जानिब। देखना होगा कितने रन दौड़ेंगे। 1 रन तो जरूर दौड़े, दूसरे के लिए भी गए और दूसरा रन भी मुकम्मल। इसी के साथ इन 2 रन के साथ अफजल 11 महाड़ का टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 34 रन पर। अब 14 गेंदे और 24 का इक्वेशन, कहां ना कहां साझेदारी पनपनी जरूरी है, लेकिन दूसरी तरफ यह भी नहीं भूलना चाहिए कि नवीद विकेट की तलाश में बॉलिंग के लिए आए हैं। जैसा काम किया था, थोड़ा फास्ट खेलना है। यस अनिकेत, जास्त वेळ लावू नका। रैपिडो मोरबा की टीम के लिए विजय की भी बहुत कमाल की कारीगरी है, बहुत कमाल का परफॉर्मेंस देते हैं विजय। इस वक्त उनकी भी आमद हो चुकी है, उनका भी तहे दिल से स्वागत। टीम का स्कोर 34 रन, 13 गेंदे और जीतने के लिए 24 रन की जरूरत है अफजल 11 महाड़ की टीम को। सेमीफाइनल वाला मुकाबला शायकीन आप देख रहे हो, फाइनल से पहले वाला फाइनल जिस तरीके का होना चाहिए, क्या वैसा हो पाएगा? आइए देखते हैं अगली गेंद। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट रहेगी, जिस तरीके से गेंदबाज के लिए डेड बॉल। बैट्समैन तैयार नहीं थे उस स्ट्रोक को खेलने के लिए। गणेश गिरी स्ट्राइक पर है, पिछली 2 गेंदों में 2 रन पर। योगेश पिनकर का विकेट गिरने के बाद अब सूरज और गणेश के ऊपर जिम्मेदारी बढ़ गई है। आइए देखते हैं आखिरी गेंद पर किस तरीके का स्ट्रोक खेलेंगे। और इस दफा खेला हुआ स्ट्रोक फ्लिक कर दिया है, गेंद ये जाएगी मैदान के बाहर, मिड विकेट के रीजन में आता हुआ शानदार सिक्सर, 6 रन। कर ये भी हंस रहे मुस्कुरा रहे हैं कि आपने कैसे किया, क्यों किया, कैसे किया, कब किया, अभी अभी किया, लेकिन कमाल का किया, सिक्सर जड दिया। कहते हैं की फांदीवर बसलेल्या पक्षाचा आत्मविश्वास त्या फांदीवर नसतो, स्वतःच्या पंखांवर असतो। या फलंदाचा आत्मविश्वास स्वतःच्या मनगटावरती आहे, म्हणूनच मनगटी वापर आणि बघा सेलिब्रेशन काय होतं मैदानाचं। षटकार आल्यानंतर धावा झालेत 40 धावा, आता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। 12 गेंदों का खेल जीतने के लिए 18 रन की जरूरत। मोरबा मानगांव तालुके में सबसे बड़ा गांव माना जाता है और आज हर गांव हर मोहल्ले से काफी हद तक दर्शक देख रहे हैं, इस मैच को एंजॉय कर रहे हैं। इस दफा देखिए गेंद को खेला है पीछे की जानिब, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद सीधी जाएगी मैदान के बाहर, यह भी चली सिक्सर के लिए, 6 रन।
बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। और ये गेंद वाइट, एक्स्ट्रा में इजाफा, टीम का स्कोर धीरे धीरे अब बढ़ता हुआ, क्योंकि वाइट कर चुके थे, वाइट की वजह से स्कोर हो चुका है 47, लेकिन इससे पहले बहुत तेजी से स्कोर बढ़ा, सिक्सर आया था। अब 11 गेंदे और 11 का इक्वेशन, बॉल टू रन आ गए हैं। इस दफा ड्राइव किया है स्क्वायर ड्राइव के रूप में, वहां पर तला थे लेकिन कोई रन नहीं। अच्छी फील्डिंग, एक एक गेंद यहां से कीमती है। एक तरफ शम्स 11 तेलंगा और दूसरी तरफ टीम है अफजल 11 महाड़। बहुत ही अच्छा क्रिकेट पेश किया जा रहा है, बड़ी आसानी के साथ अपने टारगेट की ओर। सूरज करकरे बहुत सजीले अंदाज में बैटिंग कर रहे हैं सैफ के खिलाफ। इस दफा खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की जाने पर ड्राइव किया है मिड विकेट के रीजन में, एक रन ही मिला। अच्छी फील्डिंग, रन भी पूरा किया एक, कोई जोखिम भी नहीं लेना चाहते, बड़ी आसानी के साथ रन बन रहे हैं। दोनों बैटर ने एक दूसरे का अच्छा साथ दिया है, स्कोर धीरे धीरे अब बढ़ता हुआ 48 रन। सेफ चले अगली गेंद के साथ, ये ब्लैंक स्ट्रोक, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, डॉट बॉल। अब 8 गेंदे और जीतने के लिए 10 रन की जरूरत, सेफ के लिए बहुत अहम ये 2 गेंदे रहेगी। और इस दफा देखिए खेला हुआ स्ट्रोक, फिर 1 रन आया है लेग बाइस के रूप में। यस, अच्छी बॉलिंग कर रहे हैं सैफ। सैफ के ताल्लुक से कहूं तो अब तक इन्होंने 9 रन खर्च किए हैं, 7 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत। यह गेंद बहुत इंपॉर्टेंट है, इस गेंद पर आइए देखते हैं होता क्या है। अगर ये एक गेंद अच्छी फेंकी गई तो सेमीफाइनल फिर बन जाएगी, फिर मजा आएगा, क्योंकि आखिरी ओवर में मैच रखेगा। आइए देखते हैं सैफ की अगली गेंद। फुल टॉस, फुल टोल वसूल किया है, ये जाएगी मैदान के बाहर मिड विकेट के रीजन में, आता हुआ सिक्सर। सूरज मगरिब की तरफ गुरूब होता है, लेकिन ये सूरज इस वक्त मैदान के अंदर अपनी चमक छोड़ रहा है। क्या बल्लेबाजी है। अब आखिरी ओवर फेंकने के लिए बॉलर आ चुके हैं। बॉलिंग ट्रैक पर खीजर आए हैं आखिरी ओवर फेंकने के लिए। 6 गेंदे और जीतने के लिए 3 रन की जरूरत, लेकिन क्या सूरज की बैटिंग है। 7 गेंदों में 26 रन की उन्होंने पारी खेली, जिसमें 4 सिक्सर उनके हैं। मुबशिर जलगांवकर, आप अपने फराइज को अंजाम दें, वॉलंटियर चुके आपको चुना गया है। इस दफा खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की जानिब, 1 रन, बड़ी सफाई के साथ ऑन साइड के रीजन में खेला। स्ट्राइक दिए वहां पर सूरज करकरे को। मैंने कहा ना कि कुछ ही समय के बाद सूरज अपने मंजिल मकसूद की तरफ गुरूब हो जाएगा, लेकिन ये सूरज की चमक पूरे मैदान के अंदर नजर आ रही है इस वक्त। इस दफा इस दफा देखिए अंपायर से अपील, लेकिन अंपायर ने कहा यहां पर लेग बाइस के रूप में 1 रन आ गया। और अब यहां से अफजल 11 महाड़, इस टीम ने स्कोर इक्वल कर दिया है। ये जिस तरीके से रन आया लेग बाइस के रूप में 1, अब 4 गेंदे और 1 रन की जरूरत। आइए देखते हैं खिजर अगली गेंद के साथ। इसी के साथ मुकाबले को जीत लिया यहां पर और फाइनल में अपना टिकट पक्का कर दिया है अफजल 11 महाड़ की टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन एंड वेरी वेरी हार्ड लक टीम शम्स 11 तेलंगा। चलिए टॉस के लिए आइए तुरंत, बोथ टीम कैप्टन। यस, टॉस के लिए आना है सूरज। यस, टॉस के लिए आना है।